नमस्कार मित्र, पुस्तक जगत या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाविषयी जाणून घेणार आहोत. खरं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी तृतीय रत्न हे नाटक 1855 रोजी लिहिलं, पण त्याचं प्रकाशन मात्र 1979 साली झालं. कारण ज्या कमिटीस हे भाषण त्यांनी अर्पित केलं होतं त्या कमिटीत मात्र त्यावेळेचे काही भट ब्राह्मण होते आणि त्यांनी या पुस्तकास प्रकाशित होण्यास काही अडचणी आणल्या, त्यामुळे हे त्या काळी प्रकाशित होऊ नाही शकलं. असा एक संदर्भ महात्मा ज्योतिबा फुले आपल्या गुलामगिरी या नावाच्या ग्रंथात लिहितात. मग काय आहे हे तृतीयरत्न नाटक? तृतीयरत्न हे नाटक महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वप्रथम लिहिलं, कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचं असं म्हणणं होतं, त्यांचे असे विचार होते की जर आपला इतिहास आपण नाही लिहिला तर मग दुसरे लिहितील आणि दुसरे इतिहास त्यांच्या सलोख्याने लिहितील, संधी साधून लिहितील आणि त्यांच्या मताप्रमाणे लिहितील. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी फक्त इतिहास सांगायचेच काम नाही केले, तर तो इतिहास पुढील पिढ्यांसाठी लिहून ठेवण्याचे देखील काम केले. आणि याचमुळे महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1855 या साली तृतीय रत्न या नावाचे नाटक लिहिले. मग काय आहे या नाटकामध्ये? या नाटकातून महात्मा ज्योतिबा फुले आपणास म्हणजेच येथील भारतातील बहुजन समाजास असे सांगण्याचा प्रयत्न करतात की कशा प्रकारे ही ब्राह्मणवादी व्यवस्था त्या काळी 1855च्या दरम्यान येथील बहुजनांना, कुणब्यांना, माळ्यांना, मांगमहारांना लुटत होती, याचे वर्णन सखोलपणे महात्मा ज्योतिबा फुले या आपल्या तृतीय रत्न नाटकामध्ये करतात. महात्मा ज्योतिबा फुले अगदी 5 ते 6 पात्र घेऊन या नाटकाला पूर्णत्व देतात. यामध्ये कशा प्रकारे एका गरीब कुणब्याची बायको गरवार असताना भटजी म्हणजेच जोशीबुवा त्या कुणब्याच्या घरी येऊन त्यांना कशा प्रकारे फसवतो, मुलाच्या नावावर कशा प्रकारे भूल थापा देतो, याचे वर्णन आणि त्या कुणब्याची होणारी परिस्थिती महात्मा ज्योतिबा फुले अगदी सखोलप्रमाणे आपल्यासमोर मांडतात. आता सर्वप्रथम 4 ते 5च पात्र घेऊन महात्मा ज्योतिबा फुले कसे या नाटकास पूर्णत्वास नेतात ते आपण पाहूया. तर कुणब्याची बाई म्हणजे त्याची बायको गरोदर असते असे जेव्हा तेथील भटब्राह्मणांना समजते, म्हणजेच त्यातील एक जोशी नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी तो कुणबी घरी नाही, त्या बाईचा नवरा घरी नाही ही संधी पाहताच तिच्या घरी येतो आणि सकाळी सकाळीच आपल्या नक्षत्रांचं पंचांग खोलून भिक्षांदेही भिक्षांदेही तिच्या दरवाज्यात येऊन बोलतो. आणि त्याचे हे शब्द कानी पडताच ती कुणब्याची बायको, ती बाई बाहेर येते आणि भटजीला थोडीशी भिक्षा देते. आणि थोडीशी भिक्षा पाहून भटजीचं मन मात्र भरत नाही आणि ते कटू तोंड करून तिला म्हणतात की एवढीशी भिक्षा आम्हाला पुरेल का? आणि मग ती कुणब्याची बायको म्हणते की तुमची गरजच मोठी, तुम्ही हे सर्व मिळवण्यासाठी काही कामधंदा का नाही करत? आणि मग भटजी म्हणतो की कामधंदा तर आमच्या जिंदगीलाच गेला, अशा प्रकारे भूलता तिला देतो आणि कशा प्रकारे आणखीन धान्य तिच्याकडून काढता येईल यासाठी तो प्रयत्न करू लागतो. आणि मग त्याचा तो डाव फेकतो. तो तिला म्हणतो की तुझ्या शेजारच्या बाईचं मूल जसं मेलं तसं तुझ्या मुलावरही संकट येऊ नये असं तुला वाटतं की नाही? आणि मग साहजिक आहे ती गरवार कुणब्याची बाई त्यास म्हणते की त्या बाईचं मूल कशामुळं मेलं? ते तर मेलं, असं आजारानं मेलं. पण भटजी म्हणतो की त्या बाईनं जर माझं ऐकलं असतं, मला जर भिक्षा दिली असती तर कदाचित मी त्या मुलाचे प्राण वाचविले असते, त्या गर्भाचे प्राण वाचविले असते, अशी भूलता भटजी त्या बाईला देतो. मग बाई विचार करते, म्हणजे तुम्हाला भिक्षा दिली असेल तिच्या मुलावर काहीही प्रसंग गुदरला नसता. आणि भटजी म्हणतो हो, तर जोशीबुवा. आणि मग जोशीबुवा तिला म्हणतो की तुला जर तुझ्या मुलाची खैर पाहिजे असेल, कारण तुझं नाव हे जोगाई आहे, तर
या जोगाईच्या नावावर शनिग्रह आलेला आहे असं तो जोशी त्या बाईला सांगतो. मग ती बाई त्या जोशीला विचारते घाबरून की मग यामुळे काय माझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम येतील का? पण भटजी म्हणतो तुझ्या जीवनावर प्रॉब्लेम नाही, पण तुझ्या लेकराला मात्र याची इजा होईल, तुझ्या लेकराचा अंत कसा होईल मी सांगवत नाही असे म्हणून तिला घाबरवतो. आणि मग तिला वेगवेगळ्या ग्रहांची पंचांगाची दिशा सांगून तिच्याकडून आणखीनही धान्य काढतो. आणि जेव्हा ती धान्य घेऊन येते तेव्हा मात्र म्हणतो की मला काय तुझ्या नवऱ्यासारखे सरपण फोडायचे किंवा अशा प्रकारचे काम आहेत काय? माझं काम खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या धान्याच्या फक्त काय मी घुगऱ्या खावा काय? याच्याबरोबर डाळ आणि भात नको काय खायला? असे म्हणून तो डाळ आणि भात तिच्याकडून काढतो आणि तिला अतिशय घाबरून सोडतो. तो म्हणतो जर तुला तुझ्या मुलाचं जीवन चांगलं पाहिजे असेल, तुझा गर्भ व्यवस्थित पाहिजे असेल तर तुला 23 ब्राह्मणांना पंचमुखी मारुतीच्या नावाने जेवण करू घालावे लागेल. आणि मग ती त्याला विचारते की यासाठी खर्च किती लागेल? तर तो म्हणतो की तुमच्या कुणब्या माळ्याच्यांनी हा खर्च झेपवेल काय? पण मुलाच्या प्रेमापोटी ती त्याला विचारते जोशीजीला की आम्ही खर्च करू, तुम्ही सांगा किती खर्च लागेल. आणि तो 5 रुपये लागतील असं सांगून निघून जातो. आणि मग तो कुणबी शेतात गेलेला, नोकरी धंद्यासाठी बाहेर पडलेला जेव्हा घरी येतो त्याचा दर महिन्याचा पगार फक्त 4 रुपये असतो. आणि जेवते वेळेस त्याची बायको जेव्हा त्या कुणब्याला विचारते की काय हो या ग्रहांच्या दशांवर तुमचा विश्वास आहे का? तेव्हा तो कुणबी म्हणतो नाहीतर काय, या ग्रहांच्या दशांवर विश्वास आहे. हे भटजी ब्राह्मण सांगतात ते खोटे की काय? आणि मग ती सांगते की आज जोशी बुवा घरी आले होते आणि सांगत होते की आपल्या लेकरावर शनी आहे आणि त्या शनीला काढण्यासाठी आपल्याला 23 ब्राह्मणांना भोजन करावे लागेल आणि कुठल्याही एका देवाची पूजा करावी लागेल असे सांगतो. तो पण कुणबी घाबरून जातो आणि तिला विचारतो की हे सगळं खरं आहे पण यासाठी खर्च किती लागेल ते सांग. बाई म्हणते की तुम्हाला माहीत नाही का तूप पोळी जेवण्यासाठी किती खर्च लागतो? तर तो म्हणतो की सणावाराला आपण जो खर्च करतो आपण तर गुळवणीसोबत पोळी खातो, पण या बट ब्राह्मणांना जेवण घालायचे असेल तर त्यांना मनमुराद पोळीसोबत तूप किती लागेल याचा तुला काही गणित आहे का? म्हणून मग तो म्हणतो की या जोशीजीचा घर कुठं आहे तुला माहीत आहे का? तो म्हणतो की मीच त्यांना जाऊन विचारतो. आणि असे करत करत एके दिवशी ते जोशी बुवाच परत त्या घरी येतात तो मागोवा घेण्यासाठी. आणि त्या कुणब्याला घरी पाहताच घाबरून निघण्याचा प्रयत्न करतात. तोच ती बाई त्यांना आवाज देते आणि म्हणते की काय हो जोशी बुवा कसं येणं गेलं काय? तर जोशी म्हणतो की माझा नस घेण्याचे डबे असते ती ते तुमच्या घरी पडलेली आहे. आणि मग तो कुणबी विचारतो की जोशी बुवा नसीच्या डब्याची काय पैसे असतील ते मी तुम्हाला देऊन टाकेल, तुम्ही ते सांगा मला. पण तो म्हणतो की मला तुझ्यासारख्याच एका ग्रस्ताने ती भेट दिलेली होती, मग त्याची किंमत कशी सांगू? पण म्हणतो की मुंबईच्या प्रमाणे की याची किंमत 4 आणे असेल. आणि तो भोळा भाबडा कुणबी ते 4 आणे मात्र जोशीजींच्या हातावर सकाळी सकाळी ठेवतो. आणि मग जोशी बुवाला विचारतो की आम्हाला आमच्या लेकरावरील शनीचा कोप काढण्यासाठी काय करावे लागेल, कोणती पूजा करावी लागेल? मग जोशी त्यांना सांगतो की 23 ब्राह्मणांना तर तुम्हाला जेव घालावे लागेल आणि त्याचबरोबर पंचमुखी हनुमानाची जप देखील करावा लागेल. आणि मग कुणबी विचारतो की या सर्व गोष्टीसाठी किती खर्च लागेल ते तरी सांगा. तेव्हा भटजी म्हणतात की जवळपास 10 रुपये लागतील. आणि सामानाची यादी देऊन ते त्या ठिकाणी निघून जातात. मग आता या कुणब्याची दरमहा जर कमाई 4 रुपये असेल आणि त्याला जर खर्च 10 रुपये सांगितलेला असेल तर त्याने काय करावे? कर्जच काढावे लागेल, तेव्हाच तर हे होईल सर्व. आणि मग जेव्हा जोशी निघून जातात तेव्हा कुणब्याची बायको म्हणते की जा त्या ख्रिस्तीकडे जा आणि त्याच्याकडं आपलं काहीतरी गहाण ठेवण्याचं लिहून द्या आणि त्याच्याकडून 10 रुपये घेऊन या, म्हणजे या सर्व गोष्टी होतील.
आणि ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर, ते पैसे घरी आणल्यानंतर, सर्व तयारी झाल्यानंतर एके दिवशी मात्र भटजी रात्री त्यांच्या घरी येतो आणि त्या कुणब्याला विचारतो की काय रे कुणब्या, तयारी झाली किंवा नाही झाली? तेव्हा कुणबी म्हणतो की तयारी तर झाली. मग भटजी म्हणतो की तुझ्या घरी तर जागा कमी आहे जेवण्यासाठी, तू काय कर, आज संध्याकाळी माझ्या घरी हे सर्व सामान आणून ठेव आणि मग सामान आणलं की मी त्या भटजींना जेवू घालतो. असं म्हणून तो कुणबी आणि त्याची बायको ते सर्व सामान वाहून त्याच्या घरी नेतात. आणि जेव्हा तो कुणबी तो सामान घेऊन त्यांच्या घरी पोहोचतो तेव्हा ते सामान उतरण्यासाठी देखील जोशी हात लावत नाही. जोशी म्हणतो की तुझ्यावर किंवा येऊन एखादा रस्त्यावरील कोणतरी तुला उतरू लागेल. आणि जोशीन देखील ते ओझं खाली उतरण्यासाठी त्यांना ताकीद देते की उतरायचं नाही. आणि मग शेवटी कुणबा म्हणतो की माझ्या मानेला, माझ्या डोक्याला कळ लागलेली आहे रे बाबा, हे खाली उतरा. त्यावेळी जोशीन म्हणते की चल, मीच तुला हात लावू लागते आणि थोडासा हात लावल्यासारखे करते आणि कुणबा ते वजन खाली टाकून देतो. आणि मग त्या 23 ब्राह्मणांपैकी कोणाला बोलावायचे हे मात्र जोशीच्या मनावर असतं. आणि जोशी आणि त्याची बायको, मग त्याची जोशीची बायको जोशीला म्हणते की तुम्ही माझ्या सख्या भावाला आणि माझ्या चुलत भावाला या ठिकाणी बोलवा, म्हणजे दक्षिणा पण त्यांना देता येईल. असा प्रकारे हा त्यांचा तोप पोळ्यांचा बेत होतो. आणि जोशी म्हणतो की अशा वेळेला मी माझ्या नातलगांचे शुभ चिंतन करू नये तर कोणाचे करू, असे म्हणून ते त्या कुणब्याला ठगितात. आणि त्या पंचमुखी मारुतीसाठी जपासाठी देखील त्यांनी धोतर आणि एका जोड्याची व्यवस्था त्या कुणब्याकडून करून घेतलेली असते. अशा प्रकारे तो कुणबी कर्जबाजारी तर होतोच, परंतु त्याच्या हातातले मात्र काय होत नाही. कारण तो पंचमुखीचा जप झाला किंवा नाही झाला हे पण त्याला माहीत नसतं. कारण त्या जोशीबुवानं त्या जपाचे काम या दोघांना ठगून आपल्या लहान भाऊ दामूकडे दिलेलं असतं. आणि मग तो दामू म्हणतो की मला धोतर जोड्याऐवजी पैसे द्या. आणि अशा प्रकारे त्याचेही पैसे काढण्याचा यांचा बेत ठरतो. आणि मग सायंकाळच्या वेळी जेव्हा ओझे घेऊन त्यांच्या घरी तो कुणबी उभा असतो तेव्हा जोशीबुवा म्हणतो की मी पेठेत जाऊन थोड्या वेळाने ब्राह्मणांना भोजनासाठी सांगेल, तोपर्यंत तू ते राहिलेले पैसे आणि सरपण देखील माझ्या घरी पोहोचव, म्हणजे झालं. आणि अशा प्रकारे हेलपाट्या मारून तो कुणबी सर्व सरपण त्याच्या घरी पोहोचवतो, ते सर्व पैसे त्याच्या घरी पोहोचवतो आणि तो अगदी कर्जबाजारी होऊन मात्र लुटला जातो. आणि जेवण्यासाठी मात्र त्या 23 ब्राह्मणांचा खर्च तो कुणबी करतो. आणि शेवटी त्याच्या भोजनासाठी देखील जोशीबाई त्या कुणब्यास मना करतात. तेव्हा जोशी म्हणतो की तेव्हा कुणब्याला की ब्राह्मणांचे पुरून जर उरले तर ते प्रसाद म्हणून तुम्हा कुणब्यास देऊ, त्या कारणाने तुला येणे जेवणासाठी भाग आहे, अशी ही अवकाळ. आणि असेच करून तो कुणबी व्याजात बुडाला, कर्जात बुडाला, ख्रिस्तींच्या व्यापात बुडाला. हे मोठे दुर्भाग्यच समजा. काही दिवस लोटले, ब्राह्मणांनी मात्र मजा मारली, त्यांना मात्र दक्षिणा मिळाला, त्यांना मात्र जेवण मिळालं आणि कुणबी मात्र व्याजात बुडून गेला, परत आपल्या कामाधंद्याला लागला. एके दिवशी ख्रिस्तियांचा पाद्री त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की तुमची ही अवदशा कशामुळे? तर तो म्हणतो आमची अवदशा आमच्या शिक्षणामुळे, कारण आम्हाला शिक्षण नाही. मग तो पाद्री म्हणतो तुम्ही शिक्षण कार्य बाबा घेत नाही, या इंग्रज सरकारने तुम्हास इतक्या शाळा खोललेल्या आहेत, तुमच्यासाठी शिकवण्यासाठी पंत पण नेमलेले आहेत, मग तुम्ही शिकत का नाही? तेव्हा तो कुणबी म्हणतो की बाबा आम्ही जेव्हा शिकायला जातो तेव्हा आम्हाला गाढव समजून तो पंत खूप मारतो आणि स्वतःच्या जातीला मात्र तो मारत नाही. आणि त्या माराच्या भेवानेच नाईलाजाने आम्हाला शाळा सोडाव्या लागल्या. आणि हेच आमच्या आज्या वडिलांसोबत देखील घडलं. कशा प्रकारे आम्ही शिक्षण घ्या? आणि त्यावर तो पाद्री म्हणतो की जे भट ब्राह्मण आमच्याकडे येतात तर ते तर म्हणतात की आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे शिकवतो, आम्हाला सर्वांना शिकवायचे आहे. आणि कुणबी म्हणतो या सर्व त्यांच्या भूलथापा आहेत. आणि मग पाद्री त्याला विचारतो की बाबा देवाविषयी तुझं काय मत आहे? तर तो म्हणतो की हा मारुती राया हाच सर्वांचा देव, ह्या दिसतंय याचे दर्शन. मग तो पाद्री म्हणतो ठीक आहे, मग तुझा देव कशाचा बनलेला आहे?
तो म्हणतो, कुणबी म्हणतो निश्चितच दगडाचा. मग पाद्री म्हणतो हा दगड कुठून आलेला असेल? तर तो म्हणतो हा दगड तर खाणीतून आलेला असेल. आणि मग खाणीत असे आणखी दगड असतील का? तर तो म्हणतो हो, ती खाणच आहे म्हटल्यावर तर दगड खूप असतील. आणि मग पाद्री त्याच्या लक्षात आणून देतो की बाबा तोच दगड त्या रस्त्याच्या वर खडी म्हणून पण वापरला जातो, तोच दगड त्या खाणीत देखील आहे आणि तोच हा दगड. आणि हा दगड जो आहे या पृथ्वीच्या पोटात आहे. मग कोणत्या दगडाला नेमका तू देव म्हणशील, असा तो त्या ठिकाणी तर्क देतो आणि म्हणतो की या पृथ्वीला बनवणारा एक कोणता तरी ईश्वर असेल की नाही असेल याच्यावर तुझी काय म्हणणं आहे, असं कुणब्याला जेव्हा विचारतो तेव्हा कुणबी म्हणतो की निश्चितच या पृथ्वीला आणि या सर्व ग्रहांना बनवणारा कोणतरी एक ईश्वर असेल. आणि मग त्यावेळेस ख्रिस्ती म्हणतो की मग या दगडाची पूजा करावी की याला बनवणाऱ्या एक ईश्वराची पूजा करावी. त्यावेळेस मात्र कुणब्या त्या ईश्वराची ज्याने या पृथ्वीला बनवलेलं आहे त्याची पूजा करावी या गोष्टी सहमत होतो. आणि त्याच वेळेस जोशीबाबा त्या ठिकाणी येतात आणि परत कुणब्याला भरकटवण्यासाठी प्रयत्न करू लागतात. पण तेव्हा मात्र तो कुणबी भरकटत नाही, कारण त्या ख्रिस्तीने चांगल्या प्रकारे विश्लेषण त्याला केलेले असते. त्याच्या तर्कसंगीत बुद्धीला पटेल असे त्यास विश्लेषण दिलेले असतं. आणि मग मात्र तो कुणबी त्या जोशीबुवाला सुनावतो की तुमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या, त्याचमुळे हे आम्ही अज्ञानी राहिलो, आम्हाला विद्येपासून वंचित केलं, आमचा शिक्षणाचा अधिकार नाकारला आणि आज देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांचंच प्रथा परंपरा चालवत आहेत आणि आम्हाला आज देखील देवाधर्माच्या नावाने अज्ञानाच्या नावाने लुटत आहात. अशा प्रकारे खडे बोल त्या जोशीबुवाला सुनावतो. आणि मग मात्र त्याच्या बुद्धीत प्रकाश पडल्यासारखं दिसून येतं. अशा प्रकारे हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1855 साली लिहिलं. तर मित्रांनो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले तिसरे गुरु मानलेले महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे नाटक आपण पाहिलं. आणि ह्याचबरोबर यानंतर आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं लिखित समग्र वाङ्मय पाहणार आहोत. त्यांचं अगदी जबरदस्त लिखाण येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी जे करून ठेवलेलं आहे त्याचा सखोल अभ्यास आपण या चॅनलवर करणार आहोत. आणि आपण पण या नाटकाचा विचार करावा. कुठे आपल्यासोबत तर असं होत नाही का, त्याचा आपण विचार करावा. कारण 1855 ते 2025 पर्यंत आत्ता देखील ही परिस्थिती बदलली नाही असे मला वाटते. आणि आज पण हा माळी, कोळी, साळी, तेली, भांग, महार, शूद्र, अतिशूद्र याच अंधश्रद्धेच्या नावाखाली, याच अंधश्रद्धेचा बळी होऊन कर्जबाजारी तर होत नाही, कुठे लुटला तर जात नाही, याकडे मात्र आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर 1855 पासून आत्तापर्यंत 150 वर्षे होऊन गेले तरी जर आपण या गोष्टीवर लक्ष नाही दिलेलं असेल, आपण त्याच गोष्टीमुळे आणखीन देखील फसत असू, तर हे मात्र आपलं दुर्दैव्य आहे. नमस्कार, पुन्हा भेटूयात पुढच्या पुस्तकासोबत.